Okay, good morning. Today's lecture we are going to see the inverting adder. So what do you mean by inverting adder? So inverting adder is the electronic circuit, or it is designed by using the operational amplifier IC741, which is able to add the inverted input signals. So inverted input signals means we are going to apply the separate input signal for V1, separate input signal for V2, and separate input signal for V3. So here three input signals we are going to apply, and three signals will be processed with the help of resistors R1, R2, and R3, and that are collected at node A. All voltages that are connected at node A, and non-inverting amplifier or non-inverting input is connected to ground. So it is a inverting amplifier, but instead of single input, here three number of inputs we are going to apply. एक इनपुट देण्याऐवजी आपण काय केलं, त्याला तीन इनपुट दिले. आता तीन इनपुट दिल्यानंतर आउटपुटला जे काही एक्सप्रेशन येते ते निगेटिव्ह येणार, कारण त्याचा गेन हा -RF/R1 आहे, आणि इनपुट जे आहे V1, V2, V3 याची ऍडिशन होते. पण आपल्याला त्याचं डेरिव्हेशन डिराईव्ह करायचं की त्याची ऍडिशन कशी होती. आता बघा, यातनं V1 जो सिग्नल आहे तुम्हाला झूम करून बघावं लागेल, कारण मला याचं जे डेरिव्हेशन आहे ते इथं डिराईव्ह केले आपण. हे तुम्हाला स्क्रीनवर दाखवायचंय, त्याच्यामुळे मी थोडंसं मिनिमाइज केले. झूम करून बघा, ही जी डायग्राम आहे या डायग्राम मध्ये बघा, V1 व्होल्टेज दिलं, V2 व्होल्टेज दिलं आणि V3 व्होल्टेज दिलं. या V1 व्होल्टेज मुळे जो काही करंट फ्लो झाला त्याला म्हटलं आपण I1. त्याच्यानंतर हा V2 जे व्होल्टेज आहे, या V2 व्होल्टेज मुळे जो काही करंट फ्लो झाला त्याला म्हटलं I2. आणि हा जो काही V3 व्होल्टेज आहे, या V3 व्होल्टेज मुळे जो काही करंट फ्लो झाला त्याला म्हटलं I3. So I1, I2 and I3, these are the three different currents that are generated due to the voltages V1, V2, V3 respectively. कळलं? I1, I2, I3 हे तीन करंट जनरेट झाले. कशामुळे जनरेट झाले ते? V1, V2 आणि V3 मुळे काय झाले ते जनरेट झाले. आता बघा, फीडबॅक थ्रू RF आहे, म्हणजे काय होणार की या तिघांमुळे जो काही करंट जनरेट होणार आहे तो या फीडबॅक मधून फ्लो होणार आहे. तो हा जो फीडबॅक करंट आहे, हा फीडबॅक करंट किती असणार आहे? हे तिन्ही करंट I1, I2 आणि I3 हे तिन्ही करंटचं काय होतं, इथं कॉम्बिनेशन होतं. थोडक्यात इथं किर्चॉफ्स करंट लॉ यूज होतोय. तुम्ही जर किर्चॉफ्स करंट लॉ स्टडी केला तर इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट आहे. तर तुमचं इनकमिंग करंट काय झालंय? इनकमिंग करंट झालाय तुमचा I1, I2, I3. आउटगोइंग करंट काय झालाय तुमचा? आउटगोइंग करंट बघा, दोन लाईन आहे त्याला आउटपुटला. एक लाईन इथे आहे RF थ्रू, एक लाईन इथे आहे, आणि दुसरी जी लाईन आहे ती इथं इन्व्हर्टिंग इनपुटला जाते. बरोबर. पहिलं जे आउटपुट आहे किंवा पहिला जो आउट करंट आहे तो आहे तुमचा फीडबॅक करंट IF. पहिला जो आहे तो काय? फीडबॅक करंट IF. आणि दुसरा जो आहे तो आहे IB2. तो काय? IB2. पण इथं बघा, IB2 इज इक्वल टू 0 म्हटलेले. काय म्हटलेले? IB2 इज इक्वल टू 0. का 0 म्हटलेले? कारण तुम्ही जर ऑपॅम्पच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ऑपॅम्पचे स्पेसिफिकेशन जर लर्न केले तर याचा जो इनपुट रेजिस्टन्स आहे किंवा जो काही इनपुट इम्पेडन्स आहे, हा इनपुट इम्पेडन्स खूप जास्त आहे. हा इनपुट इम्पेडन्स काय? खूप जास्त आहे, म्हणजे तो इन्फिनिटी आहे. त्यामुळे काय होतं का, त्याच्यातून जो काही करंट फ्लो होतो तो इकडे करंट न फ्लो होता सगळा करंट कुठे फ्लो होतो? IF मध्ये होतो. म्हणजे तुमचा इनपुट करंट काय झाला? I1, I2, I3. आणि तुमचा आउटपुट करंट काय झाला? IF आणि IB2. पण IB2 काय आहे? 0 आहे. का 0 आहे तुम्हाला समजलं? कारण याचा इनपुट इम्पेडन्स हा जास्त असल्यामुळे सगळा करंट काय होतो? परत इकडे फीडबॅक रेजिस्टन्स थ्रू काय होतो? फ्लो होतो. आता बघा, तीन करंट आहे, बरोबर. हा, हे बघा, अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स करंट लॉ, इनकमिंग करंट इज इक्वल टू काय? आउटगोइंग करंट. मग इनकमिंग करंट काय? बघा, I1, I2 आणि I3. आणि आउटगोइंग करंट काय झाला तुमचा? IB2 आणि IF. बट द इनपुट इम्पेडन्स ऑफ द ऑपॅम्प इज आयडियली इन्फिनाइट. मी जे सांगितलं त्या पद्धतीने काय तर त्याचा इनपुट इम्पेडन्स जो काय आहे तो काय? इन्फिनिटी आहे. आणि इनपुट इम्पेडन्स इन्फिनिटी असल्यामुळे तो करंट काय होतो? त्या डायरेक्शनला फ्लो न होता तो कुठे जातो? फीडबॅक थ्रू जातो. मग IB2 इज इक्वल टू काय घेणार आपण? 0 घेणार बाय डिफॉल्ट, कारण त्यातनं करंट फ्लो होत नाही. म्हणजे काय इक्वेशन आलं तुमचं? I1, I2, I3 इज इक्वल टू IF. समजलं इथपर्यंत? Yes, sir. I1, I2, I3 इज इक्वल टू IF. म्हणजे जे काही तीन व्होल्टेजेस आहेत त्या तीन व्होल्टेजेस मुळे जो काही करंट फ्लो झाला I1, I2 आणि I3 तो ऍड झाला, एकत्र आला आणि आउटपुटला कुठे गेला? तो फीडबॅकला गेला.
म्हणजे फीडबॅकचा करंट हा जो काही आलेला सोर्स करंट आहे तोच असणार आहे I1 I2 I3. आता इथं बघा I1 I2 आणि I3 तर ओहमचा लॉ तुम्हाला माहिती आहे का V इज इक्वल टू काय IR बरोबर. तर I इज इक्वल टू काय V अपॉन R बरोबर. I इज इक्वल टू काय असणार आहे V अपॉन R. मग I1 इज इक्वल टू काय येणार आहे परत एकदा डायग्राम बघा. I1 ची व्हॅल्यू काय असणार आहे या I1 ची व्हॅल्यू असणार आहे का त्याचा इनपुट व्होल्टेज मायनस आउटपुट व्होल्टेज. मग इनपुट व्होल्टेज किती त्याचं V1 मायनस या नोडला पॉइंट दिलं VA बरोबर. याला काय नाव दिलं VA बरोबर आहे बघा. या पॉइंटचं व्होल्टेज म्हणजे इनपुट व्होल्टेज हे बघा हे व्होल्टेज मायनस या नोडचं व्होल्टेज डिवाइडेड बाय हा रेजिस्टन्स हा झाला तुमचा करंट I इज इक्वल टू V अपॉन R. मग आता मला सांगा I1 इज इक्वल टू काय इक्वेशन येईल मी सांगतो पहिलं V1 मायनस VA अपॉन R1 V1 मायनस VA अपॉन R1. मला आता कोणीतरी I2 चं इक्वेशन सांगा इन टर्म्स ऑफ व्होल्टेज अँड रेजिस्टन्स. जसं I1 चं इक्वेशन काय बघा V1 मायनस VA अपॉन R1 V1 मायनस VA अपॉन R1. तसं V2 चं इक्वेशन काय येईल कोण सांगेल V2 minus IB upon R2. V2 मायनस हा पॉइंट काय आणि हा नाही नाही हा R2. पॉइंट काय आणि हा पॉइंट VS ना R2 नाही व्होल्टेजेस बघा दोन व्होल्टेजचा डिफरन्स घेतोय आपण बरोबर. तर पहिलं जे व्होल्टेज आहे तुमचं पहिलं जे व्होल्टेज आहे ते कोणतं आहे V1 बरोबर. पहिलं व्होल्टेज V1 दिसतंय की इथं हो. हा दुसरं व्होल्टेज VA. हे बघा हा पॉइंट काय आणि हा पॉइंट काय तिन्ही पॉइंट काय कंबाईन आहे ना हे तिन्ही पॉइंट कंबाईन आहे. मग याचं इक्वेशन काय येईल I2 चं बघा I2 चं इक्वेशन काय येईल I2 चं इक्वेशन काय येईल बघा V2 मायनस VA अपॉन काय येईल R2. फॉर्म्युला काय बघा इनपुट व्होल्टेज मायनस आउटपुट व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. मग इनपुट व्होल्टेज काय आहे V2 मायनस VA अपॉन R2. समजलं सगळ्यांना I2 चं इक्वेशन. हो सर. मला V3 आता चं काय? आता V3 चं तुम्ही सांगा काय येईल V3 चं V3 minus VA upon R3. V3 मायनस बोला परत बोला V3 minus VA upon R3. करेक्ट बरोबर आहे. V3 मायनस VA अपॉन R3 म्हणजे समजलं सगळ्यांना. हो सर. म्हणजे इनपुट व्होल्टेज मायनस आउटपुट व्होल्टेज अपॉन त्याचा रेजिस्टन्स. आता बघा आपण परत आणि IF चं काय येईल हा जो फीडबॅक करंट आहे याचं काय येईल इथलं काय एक्सप्रेशन येईल हा करंट कसा कॅल्क्युलेट होईल याचं पण सेम फॉर्म्युला इनपुट व्होल्टेज मायनस आउटपुट व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स काय येईल IA minus IF upon R1. नाही व्होल्टेज घ्यायचं करंट नाही घ्यायचं. आपण करंट मेजर करतो ना IF इज इक्वल टू पुढे व्होल्टेज घ्यायचं. व्होल्टेज इथं कसं V1 घेतलं तसं इथलं व्होल्टेज किती आहे VA येणार. बरोबर VA मायनस IF upon R1. नाही आपण करंट मेजर करतोय IF इज इक्वल टू येणार बरोबर. IF इज इक्वल टू दोन व्होल्टेजचा डिफरन्स. पहिलं व्होल्टेज VA आणि दुसरं व्होल्टेज VO बरोबर आहे ना. या दोघांमधलं आपण व्होल्टेज मेजर करतोय ना VA आणि VO मधलं. मग VA मायनस VO अपॉन बोला R1. RF येतो फीडबॅकचा आहे ना R1 इथं आहे. RF म्हणजे काय VA मायनस VO अपॉन RF. समजलं सगळ्यांना. परत एकदा मी सांगतो
I1 is equal to V1 minus VA upon R1. I2 is equal to V2 minus VA upon R2 आणि I3 is equal to V3 minus VA upon R3. V3 minus VA upon R3. समजलं? त्याचप्रमाणे IF is equal to VA minus VO upon RF. समजलं? VA minus VO upon RF. VA minus VO upon RF. समजलं सगळ्यांना? हो सर. Got it. आता बघा I1 I2 I3 मी तुम्हाला ऑलरेडी तिथं सांगितलंय I1 इज इक्वल टू इक्वेशन आहे, I2 इज इक्वल टू हे इक्वेशन आहे आणि I3 इज इक्वल टू हे इक्वेशन आहे. बरोबर. हा आता I1 इज इक्वल टू V1 मायनस VA, पण VA चं व्होल्टेज काय आहे? 0 आहे. का 0 आहे? का त्याच्यामध्ये करंट फ्लो होत नाही, त्या नोड मध्ये करंट फ्लो होत नाही. मग VA इज इक्वल टू 0 घेतलं. VA जर 0 घेतला तर I1 चं इक्वेशन काय येणार? I1 इज इक्वल टू V1 अपॉन R1. समजलं? VA काय आहे? 0 आहे, म्हणजे V1 मायनस 0 अपॉन R1 म्हणजे V1 अपॉन R1. I2 चं इक्वेशन काय येईल? V2 अपॉन R2, V2 अपॉन R2 आणि I3 चं इक्वेशन काय येईल? V3 अपॉन R3, V3 अपॉन R3. समजलं? आता ते पुट केले इक्वेशन मध्ये. हे बघा I1 I2 I3 इज इक्वल टू IF इज इक्वल टू काय? VA मायनस VO अपॉन RF. तर VA परत 0 पुट केला इथं. 0 मायनस VO म्हणजे मायनस VO, सो मायनस VO अपॉन RF. तर IF काय आला तुमचा? मायनस VO अपॉन RF. मग इथं बघा I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू काय आलं? मायनस VO अपॉन RF. समजलं का? ही स्टेप समजली पाहिजे तुम्हाला. हे कसं आलं? हा म्हणजे I1, हा म्हणजे I2, हा म्हणजे I3 आणि हा म्हणजे IF. हे कुठून आले हे कळलं सगळ्यांना? समजलं? I1 I2 I3 इज इक्वल टू IF. बरोबर आहे. आता आपण रिअरेंज करतोय. बघा आपण काय कन्सिडर करतोय आता, का हे जे डिनॉमिनेटरला जी रेजिस्टन्स आहे R1 R2 R3 हे तिघही सेम आहे. सेम व्हॅल्यू घेतली आपण. R1 आणि R2 आणि R3 सेम आहे. तर काय होईल? न्यूमरेटरचे त्याची काय होईल? ऍडिशन आहे. डिनॉमिनेटर जर सेम असेल तर न्यूमरेटरची काय होते? ऍडिशन होते. म्हणजे काय होईल तुमचं? V1 प्लस V2 प्लस V3 अपॉन R1 किंवा जे काय R नाव दिलं त्याला इज इक्वल टू मायनस VO अपॉन RF. बरोबर. हे बघा, किंवा हे इथं प्लस इकडे गेल्यावर काय होणार? इथं R1
हा आर एफ काय इथं डिनॉमिनेटरला आहे. कसं रिअरेंज करा इक्वेशन, हा मायनस आर एफ काय इकडं डिनॉमिनेटरला, इकडे गेल्यावर काय होईल, तो व्हीओ इज इक्वल टू राहील, इथं फक्त व्हीओ राहील. हा मायनस आर एफ इकडे जर गेला तर याला मल्टिप्लाय होईल, बरोबर. म्हणजे काय इथं मायनस आर एफ बाय आर वन इंटू व्ही वन, हे बघा इथं आलं मायनस आर एफ बाय आर, हा मायनस आर एफ प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय होते इकडे. मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. हे बघा हा जो मायनस आर एफ आहे हा इथं डिवाइड आहे, बरोबर. तो इकडे काय होणार, याला मल्टिप्लाय होणार, यालाही मल्टिप्लाय होणार आणि यालाही मल्टिप्लाय होणार. इथं मल्टिप्लाय झाला, इथं मल्टिप्लाय झाला आणि इथं मल्टिप्लाय झाला. इथं काय राहिलं, फक्त फक्त व्हीओ राहिला बघा, फक्त काय राहिला व्हीओ. हा व्हीओ बघा इथं आला, हा व्हीओ इथं आला. व्हीओ इज इक्वल टू हा मल्टिप्लाय झाला मायनस आर वन आपण आर वन इथं मल्टिप्लाय झाला, इथं मल्टिप्लाय झाला, इथं मल्टिप्लाय झाला. आणि ज्यावेळेस आर एफ आणि आर वन, आर एफ आणि आर टू आणि आर एफ आणि आर थ्री सेम राहील, म्हणजे तुमचा इनपुट रेजिस्टन्स आणि तुमचा फीडबॅक रेजिस्टन्स सेम राहील, त्यावेळेस तुमचं इक्वेशन काय येईल, व्हीओ इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट व्ही वन प्लस व्ही टू प्लस V3. Thus, output voltage is the negative sum of the input voltage. Therefore, this circuit is called as inverting adder or inverting summing amplifier. कंडिशन पण दिली त्यांनी, काय कंडिशन घेतलेली आहे का, हे जे तिन्ही रेजिस्टन्स हे काय सेम दिलेले आहे. याच्यात काही डाऊट आहे का, कारण याच्यावर प्रत्येक वेळेस जवळपास 4 मार्क्स साठी क्वेश्चन विचारला जातो MSBT बोर्ड एक्झामला. डिझाइन इन्व्हर्टिंग ऍडर और इन्व्हर्टिंग समिंग एम्प्लीफायर, ऑलवेज आस्क फॉर 4 मार्क्स. सर बोला. डायरेक्ट फॉर्म्युला लिहिले की नाही चालत का? डायरेक्ट नाही, डिराईव्ह करायचं तुम्हाला, डेरिव्हेशन येईल ते. 2 मार्कला तुमची सर्किट डायग्राम असणार आहे. 2 मार्क साठी 1 मिनिट, हा 2 मार्क साठी सर्किट डायग्राम असणार आहे. आणि मग तुम्हाला लिहायचं आहे की अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स करंट लॉ I1 प्लस I2 प्लस I3, नंतर I1 चं इक्वेशन फाइंड करा, V1 मायनस V अपॉन R1, I2 चं फाइंड करा, I3 चं फाइंड करा, I1 I2 I3 चे इक्वेशन्स फाइंड करा. त्यानंतर त्यांची ऍडिशन करा, ऍडिशन केल्यानंतर R1 RF सेम घ्या आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली काय होईल, बाय डिफॉल्ट तो सगळ्यांची ऍडिशन येणार, जे काय VO इज इक्वल टू मायनस V1 प्लस V2, हे काय आहे इथं येईल. फायनली तुम्हाला VO is equal to minus V1 plus V2 plus V3 येईल. समजलं? याच्यात काही डाऊट्स आहे का? हे बघा, परत एकदा मी सांगतो, इथं घाबरू नका तुम्ही. जरी डेरिव्हेशन मोठं वाटतं तर असं काही नाही का तुम्हाला येणार नाही, काही सोपं आहे. हे बघा, आपण काय केलंय, हा जो I1 आहे, या I1 ची व्हॅल्यू फाइंड केली. तुमचा V1, हे बघा V1 मायनस आउटपुट काय आहे VA, V1 मायनस VA अपॉन त्याचा रेजिस्टन्स किती आहे, किती रेजिस्टन्स आहे R1, बरोबर. V1 मायनस VA अपॉन R1. त्याच पद्धतीनं तुमचा I2 फाइंड केला. I2 मध्ये काय, फक्त इथं V1 ऐवजी काय केलं आपण, V2 केला आणि इथं काय केला, R2 केला. त्याच्यानंतर इथं I3 करंट आहे, I3 करंटला इथं काय केला, तुमचा इनपुट करंट जो आहे तो V3 मायनस VA आपण इथं V2 ऐवजी काय केलं, R3 केलं. राहिला तुमचा करंट IF, बरोबर. IF चा इनपुट करंट काय आहे तुमचा
IF इज इक्वल टू इनपुट करंट काय आहे तुमचा VA बरोबर मायनस आउटपुटचा काय आहे VO आणि आपण काय येईल मग फीडबॅक रेजिस्टन्स आहे तुमचा RF. समजलं? हा आता पुढच्या स्टेजला बघा तुमचा VA काय इथला 0 म्हणजे याची व्हॅल्यू तुम्हाला 0 पुट करायची 0 इथं 0 पुट करा म्हणजे काय येणार V1 अपॉन R1 V2 अपॉन R2 V3 अपॉन R3 बरोबर 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 आलोय आपण या स्टेजला बघा सगळं केल्यानंतर आपण कुठपर्यंत येणार इथं आलो बरोबर V1 upon R1 plus V2 upon R2 plus V3 upon R3 is equal to minus VO upon RF. नंतर R1, R2, R3 सेम घ्या आणि VO फाइंड करा बरोबर तुम्हाला काय होईल आउटपुट इक्वेशन त्या ठिकाणी येईल. आता पुढचं जे सर्किट आहे ते आहे स्केलिंग और वेटिंग एम्प्लीफायर. आता स्केलिंग और वेटिंग म्हणजे काय परत डायग्राम सेम आहे काहीच बदल नाही सेम डायग्राम काढायची आहे तुम्हाला स्केलिंग और वेटिंगला हीच डायग्राम आहे काही बदल नाही याच्यात काहीच बदल नाही फक्त काय करायचं तुम्हाला इथपर्यंतच डेरिवेशन द्यायचंय कुठपर्यंत इथपर्यंत या खालच्या स्टेप तुम्हाला घ्यायच्या नाही सॉरी इथपर्यंत डेरिवेशन ऍज इट इज घ्यायचे VO इज इक्वल टू मायनस म्हणजे काय करायचं आता तुम्ही RF आणि R1 च्या व्हॅल्यू ज्या आपण सेम घेतल्या त्याऐवजी तुम्ही त्या डिफरंट व्हॅल्यूज घेऊ शकता R1 आणि RF च्या व्हॅल्यू ज्या काय काय आपण जशा सेम घेतल्या तर स्केलिंग आणि वेटिंगला काय करायचं आपल्याला सेम व्हॅल्यू घ्यायच्या नाही तुम्हाला डबल जर घ्यायचं असेल तर RF ची व्हॅल्यू 5K जर घेतली तर R1 ची व्हॅल्यू 2.5K घ्या म्हणजे काय होईल दोघांचा जो रेशो आहे तो 2 येईल म्हणजे ट्वाइस ऑफ V1 प्लस ट्वाइस ऑफ V2 प्लस ट्वाइस ऑफ V3 तुमच्यावर डिपेंड आहे का तुम्हाला जर 3 टाइम्स इनपुट घ्यायचं असेल तर RF 9K घ्या R1 3K घ्या सो 9 अपॉन 3 3 येईल 3 टाइम्स V1 प्लस 3 टाइम्स V2 म्हणजे स्केलिंग काय करताय तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट नुसार त्याला काय करता ग्रेडिंग करता तुमच्या रिक्वायरमेंट नुसार त्याला काय करता चेंज करता त्याला म्हणतो आपण ऍव्हरेजिंग किंवा सॉरी त्याला काय म्हणतो आपण स्केलिंग एम्प्लिफायर की आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपण काय करतो त्याला चेंज करतो हे बघा सेम डायग्राम आहे scaling or weighting amplifier same diagram बघा the same circuit shown in figure also can be used as a scaling amplifier त्याने ड्रॉ नाही केलेली आणि इक्वेशन तुम्हाला इथं दिले हे इक्वेशन आणि मी सांगितलेलं हे इक्वेशन दोघं काय सेम आहे वाचा तुम्ही याच्यात तुम्हाला दिलेले म्हणजे तुम्ही स्केल करू शकता त्यांनी स्पेशल कंडिशन दिली तर का R1 इज नॉट इक्वल टू R2 इज नॉट इक्वल टू RF एकदम व्यवस्थित दिसत आहे सब कॉम्प्लेक्स नहीं घेतली म्हणून म्हणलं TikTok वर घेते
व्यवस्थित हे बघा, हे याला म्हणजे काय अर्धच. यालाच दिलं. एवढं weight आहे, यालाच दिलं. हे घेऊन जाता का? हे normal weight आहे त्याला. हे नाही करायचं, direct आम्हाला नाही केलं. माहिती आहे का? हे करताना. तर सेम सर्किट आहे आणि सेम सर्किट मध्ये तुम्ही काय केलं, फक्त R1 आणि RF च्या व्हॅल्यू काय केलं, वेगवेगळे घेतले. R1 इज नॉट इक्वल टू R2 इज नॉट इक्वल टू R3 इज नॉट इक्वल टू RF आणि VO इज इक्वल टू मायनस RF अपॉन R1 टाइम्स V1 प्लस V2 प्लस V3. म्हणजे या काय करायचं थोडक्यात, हे जे रजिस्टर्स आहे हे सेम घ्यायचे नाही, हे वेगळे ठेवायचे आणि हे तुमच्या रिक्वायरमेंट नुसार घेणार तुम्ही. दस इट इज पॉसिबल टू स्केल, म्हणजे तुम्ही काय करता तुमच्या रिक्वायरमेंट नुसार त्याला काय करता, स्केलिंग करता. पुढचं जे सर्किट आहे तिसरं, त्याला म्हणतात ऍव्हरेजिंग सर्किट. ऍव्हरेजिंग सर्किट म्हणजे काय, जेवढे इनपुट देतो त्याला डिवाइडेड बाय नंबर ऑफ इनपुट. समजा तुम्ही 3 इनपुट देताय तर डिवाइडेड बाय 3 जर केलं तर त्याचं ऍव्हरेज भेटेल, बरोबर. तुम्ही जर 4 इनपुट दिले तर त्याला डिवाइडेड बाय 4 केलं तर त्याचे ऍव्हरेज निघेल. तर समजा आपण 3 इनपुट दिले, किती दिले, 3 इनपुट दिले, तर 3 इनपुटचा ऍव्हरेज येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, मायनस RF बाय R1, म्हणजे RF ची व्हॅल्यू किती घ्यावं लागेल, डिवाइडेड बाय 3. RF इज इक्वल टू डिवाइडेड बाय 3, म्हणजे R1 ची व्हॅल्यू जी काय आहे ती 3 टाइम्स घ्यावं लागेल आपल्याला. आलं का लक्षात. जो काही डिनॉमिनेटर आहे त्याची जी व्हॅल्यू आहे, समजा वरचा जर RF जर 1K घेतला, RF जर 1K घेतला तर R1 किती घ्यावा लागेल आपल्याला, 3 टाइम्स 1K म्हणजे 3K घ्यावा लागेल, बरोबर. मग 1 डिवाइडेड बाय 3 काय होणार, 1/3 आणि V1 V2 V3 डिवाइडेड बाय 3, म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्ही 3 इनपुट दिले 2 4 5 तिघांचा ऍव्हरेज तुम्हाला काय भेटणार, आउटपुटला भेटणार. म्हणजे तुम्ही इन्व्हर्टिंग ऍडर पण करू शकता, तुम्ही ऍव्हरेजिंग सर्किट पण करू शकता आणि तुम्ही स्केलिंग ऍम्प्लिफायर पण त्या सर्किटला ड्रॉ करू शकता. तर हे झालं ऍव्हरेजिंग सर्किट. तर ऍव्हरेजिंग सर्किटला पण सर्किट डायग्राम सेम आहे, स्केलिंग ऍम्प्लिफायरला पण सर्किट डायग्राम सेम आहे आणि इन्व्हर्टिंग ऍडरला पण डायग्राम. याच्यात जर काही डाऊट्स असतील तर विचारा. याच्यात काही डाऊट्स आहे का, सांगा. काय बघितलं आज आपण, इन्व्हर्टिंग ऍडर डायग्राम सेम आहे, तिघांची डायग्राम सेम आहे. इन्व्हर्टिंग ऍडर, त्याच्यानंतर स्केलिंग ऍम्प्लिफायर आणि पुढचा जो पॉइंट होता तो ऍव्हरेजिंग सर्किट. परत एकदा सर्किट डायग्राम प्रॉपरली ऑब्झर्व करा. काही डाऊट्स असतील तर विचारा.
वाच सर. याचप्रमाणे नॉन इन्व्हर्टिंग ऍडर पण एक नॉन इन्व्हर्टिंग ऍडरला आपण वेगळे इनपुट देतो, परंतु याची ऍडिशन जी आहे ती निगेटिव्ह येते, त्याची ऍडिशन जी आहे त्याचा गेन पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याची ऍडिशन पॉझिटिव्ह येते, कारण त्याचा गेन पॉझिटिव्ह असतो. पुढच्या लेक्चरला आपण नॉन इन्व्हर्टिंग ऍडर पण स्टडी करूया.